मानवी शरीर रचना, संघटन आणि कार्ये, ह्युमन बॉडी स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन अँड फंक्शन्समध्ये आपले स्वागत आहे. मानवी शरीर हे एक अविश्वसनीय, गुंतागुंतीचे आणि आश्चर्यकारक यंत्र आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या मूलभूत रचना आणि महत्त्वाच्या कार्यांबद्दल शिकूया. नमस्कार. मानवी शरीराच्या चमत्कारामध्ये आपले स्वागत आहे. हे शरीर कसे कार्य करते हे समजून घेणे खूप मनोरंजक आहे. आपले शरीर कशा प्रकारे संघटित केले आहे आणि कोणती महत्त्वाची कार्ये ते करते हे आता आपण पाहूया. मानवी शरीराची रचना लहान भागांपासून मोठ्या प्रणालींपर्यंत अनेक स्तरांवर संघटित केलेली आहे. सर्वात लहान स्तर म्हणजे पेशी. पेशी हे जीवनाचे मूलभूत घटक आहेत. उदाहरणार्थ रक्तपेशी आणि मज्जातंतू पेशी. समान पेशी एकत्र येऊन उती टिश्यूज बनतात. वेगवेगळ्या उती एकत्र आल्यावर अवयव ऑर्गन्स तयार होतात, जसे की हृदय. आणि अनेक अवयव मिळून अवयव प्रणाली ऑर्गन सिस्टम्स तयार करतात, जसे की पचन संस्था. आता आपण शरीरातील काही प्रमुख अवयव प्रणाली आणि त्यांची कार्ये पाहूया. कंकाल, स्केलेटल सिस्टम, शरीराला आधार देतो, अवयवांचे संरक्षण करतो. स्नायू, मस्क्युलर सिस्टम, हालचाल, आसन आणि उष्णता निर्माण करण्यासाठी आवश्यक आहेत. रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलेटरी सिस्टम ऑक्सिजन आणि पोषक तत्वे वाहून नेते. श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टम श्वासोच्छ्वास आणि ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण करते. पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टीम अन्नाचे पोषक तत्वांमध्ये रूपांतर करते आणि ते रक्तप्रवाहात शोषून घेते. उत्सर्जन संस्था, एक्सक्रेटरी सिस्टीम रक्त फिल्टर करून विषारी आणि टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकते. मज्जा संस्था, नर्व्हस सिस्टम नियंत्रण केंद्र म्हणून कार्य करते, माहितीवर प्रक्रिया करून शरीराच्या क्रियांचे समन्वय साधते. अंतःस्रावी संस्था, एंडोक्राइन सिस्टम हॉर्मोन्स तयार करून वाढ, चयापचय आणि मनःस्थिती नियंत्रित करते. शरीर जिवंत आणि निरोगी राहण्यासाठी ते सतत काही महत्त्वाची जैविक प्रक्रिया करत असते. चयापचय, मेटाबॉलिझम अन्न ऊर्जेत रूपांतरित करते. समस्थिती, होमिओस्टॅसिस अंतर्गत वातावरण स्थिर ठेवण्याची क्षमता आहे, जसे की शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राखणे. रक्तपरिसंचरण ब्लड सर्क्युलेशनमध्ये हृदय दर मिनिटाला अंदाजे 5 ते 6 लिटर रक्तपंप करते. रोगप्रतिकार शक्ती, इम्युन रिस्पॉन्स शरीराला जीवाणू, विषाणू आणि रोगांपासून वाचवते. मानवी शरीराविषयी काही जलद आणि आकर्षक तथ्ये जाणून घेऊया. एका प्रौढ व्यक्तीच्या सांगाड्यात 206 हाडे असतात, परंतु जन्माच्या वेळी सुमारे 270 हाडे असतात, जे नंतर एकत्र जुळतात. मेंदूमध्ये सुमारे 86 अब्ज न्यूरॉन्स आहेत आणि ते प्रत्येक विचार आणि हालचालीसाठी उच्च गती प्रोसेसर म्हणून कार्य करते. त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे आणि ती बाह्य धोक्यांपासून संरक्षक कवच म्हणून काम करते. मानवी शरीर एकमेकांवर अवलंबून इंटरडिपेंडन्स राहून कार्य करते. उदाहरणार्थ धावताना स्नायूंना अधिक ऑक्सिजनची गरज असते, म्हणून हृदय जलद गतीने रक्तपंप करते आणि फुफ्फुसे खोल श्वास घेतात. मेंदूद्वारे हे सर्व समन्वयित केले जाते. धन्यवाद.